राधे राधे. आज होती आयवनवमी. तर ज्या बाया सुवासिनी जातात त्यांच्यासाठी ही आयवनवमी असते. तर हळदीने हे थोडंफार सारून वगैरे घेतलं, पूजा वगैरे केली आणि फुलं वगैरे ठेवले आणि इथं तूप, भात आणि साखर याचं दाराजवळ पेटवून ठेवून दिलं, जसं मी पाहिलेलं आहे तसं. आणि हे काम माझ्यापर्यंत येत नाही, हे माझ्या सासूच करतात. तर इथं ना मी ताटं वगैरे करून घेणार होती, कारण मला वरती धाब्यावर सुद्धा एक ताट ठेवायला जायचं होतं, एक गाईला काढायचं होतं आणि त्याच्यानंतर जेवायला बसायचं होतं. आणि हो, काल ना खूप बरेच असे मेसेज आलेले की मला याच्या आधी पण की होम टूरचा व्हिडिओ टाका. तर मी नक्कीच होम टूरचा व्हिडिओ देखील मी तुमच्याबरोबर शेअर करेल लवकरच. तर अशा पद्धतीने असा मेन्यू फिक्स असतो आयवनवमीचा आणि मला तो खूप आवडतो. स्पेशली मला मिक्स भाजी आणि उडदाच्या भज्या माझ्या आवडत्या, हे मला खूप आवडतं. तर तुमच्याकडे काय काय बनवतात? आमच्याकडे तर असं बनवतात. आणि केळीच्या पानावर जी बाई बसणार आहे जेवायला ती तिला द्यायचं असतं आणि एक गाईला आणि एक धाब्यावर ठेवायला, अशी ताटं बनवलेली मी. आणि जे केळीच्या पानावर आहे ते धाब्यावर ठेवणार होते, जे असं साधं डिशमध्ये जो होतं ते गाईसाठी होतं. तर इथं चौरस वगैरे मांडून आणि मग परत ताटाची पूजा करून पाणी फिरवलं की झालं. आणि मग पितरांचं ना स्मरण करावं लागतं की या म्हणून आणि जेवून घ्या, काही चुकलं असेल तर माफ करा, असं बोलायचं असतं मनातल्या मनात. तर इथं आहुंनी पण बोलवलेलं आणि नंतर घरात कोणी नसल्यावर स्वतःची पूजा मी स्वतःच केलेली. आणि ही माझ्या सासूबाईंकडनं शिकलेली. जेव्हा मी आलेली नव्हती ना, तर माझ्या सासूबाई अशीच पूजा करायच्या. आज देखील मी तशीच पूजा करते. आणि जर बाहेरच्यांना कोणाला बोलवलं असतं ना, हे प्रत्येकाच्या घरी होतं म्हणून मी कोणाला बोलवलं नाही, मी सुद्धा तसंच केलं. मी स्वतःची म्हणजे कुंकू वगैरे लावलं. आई व बाई जी असते ती कुंकू लावते, मग ही कुंकू लावून घेतलेला, ताटाची पूजा करून घेतलेली. आणि माझ्या ताटात जे जे होतं ना ते मी सगळं घेतलेलं. आणि अग्नीची इथं पूजा वगैरे झाली, मग ते अग्नीत टाकावं लागतं. आणि पाणी फिरवलं, पाय पडलं आणि आत्यांचं स्मरण केलं की या म्हणून काही चुकलं असेल तर माफ करा, असं तसं बोललेली. आहुंनी पण आहुंच्या ताटांमधलं आणून आणि तिथं टाकलेलं. मग तूप वगैरे टाकलेलं, म्हणजे तूप टाकण्याचं असं असतं की लवकर पेटतं म्हणून तूप टाकावं लागतं. तर इथं तूप वगैरे टाकलं. राधे